कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कर्मशाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, रांगोळी स्पर्धा आणि मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कसबा बावडा इथल्या श्री मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिव्यांग सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून समाज कल्याण विभागानं दिव्यांगांसाठी स्तुत्य उपक्रम राबवला असल्याचं सांगितलं. यामुळे दिव्यांगांचं कौशल्य जगासमोर येण्यास मदत होईल. शिवाय दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासन आवश्यक ते पाठबळ देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी दिव्यांगांसाठी सर्वांनी मिळून समन्वयानं काम करण्याचं आवाहन केलं. मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अतुल आकुर्डे यांनी यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून दिव्यांगांच्या कल्याणासाठी चांगल्या योजना सुरू केल्या असून त्यांच्या कलागुणांची आणि कौशल्यांची ओळख समाजापुढे आल्यावर कोणताही भेदभाव दिव्यांग आणि इतरांमध्ये राहणार नसल्याचं सांगितलं. यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी आणि विविध गुणदर्शन स्पर्धेतील विजेत्या दिव्यांग मुलामुलींना प्रशस्ती पत्रकांचं वाटप करण्यात आलं. या ठिकाणी लावण्यात आलेल्या वस्तू प्रदर्शन आणि रांगोळी दालनालाही मान्यवरांनी भेट दिली. या कार्यक्रमाला दिव्यांग कल्याणच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे, जिल्हा दिव्यांग कृती समितीचे अध्यक्ष संजय जाधव, सचिव संजय पवार आणि शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.